या या वाघमारे. आई, आजपासून ही खोली तुमची आहे. आणि सत्यजितराव तुम्ही? अहो माझं काय, म्हणजे एवढं मोठं घर आहे, मी कुठे बी ऍडजस्ट होईन. नाही सत्य, तू तुझी खोली नाही सोडायची. आधीच आमच्यासाठी खूप करतोयस. आमच्यासाठी खोली सोडायची काही गरज नाही. वाघमारे, अहो मी काय एवढा मोठा त्याग करत नाहीये. उलट तुम्ही माझा जीव वाचवलाय. त्याच्या पुढे ही मदत ना काहीच नाही आहे बघा. अहो पण आम्हाला काय करायची खोली? आम्ही हॉलच्या कोपऱ्यात राहू कुठेतरी. हा अहो आई, असं काय करताय? एकदा अमरीची अवस्था तरी बघा आपल्या. तिला नीट आराम मिळाला पाहिजे ना. तिची नीट काळजी घेतली पाहिजे आपण, म्हणून सांगतो मी. अहो सत्यदाजी, पण माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास कशाला ना? नाही सत्य, आम्ही बाहेर राहू कुठेतरी. चला ग. वाघमारे, मी म्हणतोय ना तुम्ही इथंच राहा. मला काय प्रॉब्लेम नाही, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आई, तुम्हाला तरी पटतंय का हे? अहो आपल्या अमरीसाठीच म्हणतोय ना मी. सत्यजितराव, मंजूचं म्हणणं मला खरंच पटतंय. हे बघा, तुम्ही राग नका मानून घेऊ. आम्ही राहू हॉलमध्येच. आता काय बोलणार मी? तुम्ही तिघी पण एवढ्या हट्टी आहे ना. हट्टी नाही आहोत. तू जे करतोयस त्याची जाणीव आहे आम्हाला. आणि आधीच खूप केलेस, अजून काही नको. अहो माझ्याच घरात माझ्या मनाविरुद्ध बघावं लागतंय मला. ह्या निर्भीटने शेवटी खात पाऊल टाकलंच. माझी तर नाही तळपायची अशी मग तकला चालली बघ. मम्मी, मी काय म्हणते, डोक्यावरती बर्फ वगैरे आणून ठेवू का तुमच्या? म्हणजे असं एकदम थंड वाटेल. आपलं काय कसं आपली तेव्हा परत तुझ्या नाकात घालीन बघ मी. अहो मम्मी, आज काय करताय? कसं चिडचिड करताय? मला काय वाटतं माहितीये, त्यांचं या घरात येणं का नाही पथ्यावरच पडणार आहे बघा आपल्या. ये सपने, तुझ्या नानानं काय कंदीपडीवर तुझी अक्कल बिकली होती का? म्हणा आपल्या पत्त्यावर पडणार आहे. अगं उलट आपल्याला तिची सेवा करावी लागेल, पाहुणचार करावा लागेल. ती बी म्हणत नसताना आपण सेवा करायची नाही, आपण सेवा करून घ्यायची. म्हणजे अहो विचार करा की त्या तिघी आता आपल्या घरात आश्रित म्हणून आल्यात. आश्रित म्हणून ह्याच गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे बघा. मम्मी, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. ही सोन्याहून पिवळी संधी तुम्ही अशी गमावू नका बघा. महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून पब्लिसिटी करूनच टाका. म्हणजे कसं, सोशल मीडियावरती एखादी बातमी, फोटो सकट एखादी बातमी व्हायरल करून टाका बघा. म्हणजे माया सुर्वे उर्फ मम्मी साहेब यांनी आपल्याच घरात निराधारांना दिला निवारा, आधार. मग एकदा का बातमी झाली, चर्चा झाली, त्या तिघींना बी हाकलून. सपने कवा कवा स्वच्छतेचं बोलतेस बघ तू. आता बघच, ही माया सुर्वे महिला परदेश अध्यक्ष कशी पब्लिसिटी करते. पब्लिसिटी झाली का नाही का मग घराबाहेर तिघींची बी रवानगी. वाघमारे, अहो का हट्ट करताय असं? अहो मला जर काय प्रॉब्लेम नाही तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि मी कुणासाठी सांगतोय? अमरीसाठी सांगतोय ना आपल्या. हे बघा, अमरी आता 2 जीवांची आहे. तिची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे, म्हणून सांगतोय मी तुम्हाला. अहो तिला राहू द्या ना सवीच्या खोलीत. होय मंजू वहिनी, आमरी माझ्यासोबतच राहील. तेवढीच मला बी तिची कंपनी. नाही नको, मी आई आणि दीदी सोबतच राहीन. अमरी, अगं तू कशाला हट्ट करतेस आता? अहो सत्यदाजी, यात हट्ट कसला? माझ्यामुळे उगाच तुम्हाला सगळ्यांना त्रास होतोय. त्रास? कसला त्रास? अगं आपल्या माणसांचा कधी त्रास होत नसतोय बघ.
सवे पण मंजू म्हणते ते बी बरोबरच आहे ना. आई, सत्या म्हणते ते बी बरोबर आहे. एक काम करू, तू आणि अमृता सवीच्या खोलीत राहा. मंजू अगं नको उगच कशाला. आई तुम्हाला बीपीचा त्रास आहे माहिती आहे ना. अहो, मला काय होणार आहे तेव्हा. तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि अमरीची सुद्धा. उगाच रिस्क कशाला घ्यायची. जावा पटकन आराम करा. आई बरोबर बोलतोय सत्या. तुम्ही जा दोघी सवीच्या खोलीत. हा हा, चला चला चला. सत्या, अजून किती दिवस आमची काळजी घेणार आहेस? किती दिवस. दिवस नाही वाघमारे, आयुष्यभरासाठी काळजी घेणार आहे. आणि फक्त तुमची नाही, तुमच्या फॅमिलीची सुद्धा. तसं नाही, जास्त दिवस तुला आमची काळजी नाही घेता येणार. म्हणजे एकदा का तात्यासाहेब पकडले गेले की आम्ही निघून जाऊ इथून. पोलीस क्वार्टरसाठी अर्ज भरलाय मी. अच्छा तसं म्हणाला तू. मला वाटलं की कायमच. असो. हरलेले श्वास हे चुकलेली पावले मन मागे ओढते अडखळते अन पडते का माझे सारे जिथे काही नाही तिथे मन तरीही सारखे. थँक्यू. थँक्यू सत्या. थँक्यू. थँक्यू कशासाठी म्हणताय. आमचा जीव वाचवलास त्याबद्दल. आम्हाला इथे राहायला आसरा दिलास त्याबद्दल. वाघमारे अहो, असं आभार ना परक्या माणसांचं मानायचे असतात, आपल्या माणसांचं नाही. आणि मी तुम्हाला काल काय बोललो होतो, तुमची फॅमिली ही माझी फॅमिली आहे आणि तुमच्या फॅमिलीची जबाबदारी माझी जबाबदारी, बोललेलो ना मी. आणि वाघमारे माझ्याकडं तुम्हाला सॉरी. सॉरी कशाबद्दल? अहो मम्मी आल्याला तुमच्याशी जे काय वागली त्यासाठी मी तुमची माफी मागतो. खरंच सॉरी. ठीक आहे, आता मम्मी साहेबांचा स्वभाव मला माहिती नाही वे. आई आणि अमृतासाठी सहन केलं. जाऊ दे, मी विसरून पण गेले. पण खरंच थँक्यू सत्या. आमचा जीव वाचवलास तू. थँक्यू. हो वाघमारे काय तुम्ही परत थँक्यू. अहो मी तुम्हाला म्हणलं ना की आभार परक्या माणसांचे मानायचे असतात, आपल्या माणसांचे नाही. आणि मी तुमचा आपला माणूस आहे ना. खरं सांगू का तुम्हाला, आज तुमचा जीव वाचवून ना एक प्रकारे मी माझाच जीव वाचवलाय. अहो म्हणजे बघा ना, माझा जीव तुमच्यात अडकलाय बरोबर. मग जर तुमच्या जीवाला काय झालं तर माझ्या जीवात जीव राहील का.